विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज किल्ले रायगडावर पाहणी केली। महाराष्ट्र प्राधिकरण विकास मंडळाकडून सुरू असलेल्या कामाबाबत स्थानिकांनी त्या कामाचा दर्जा चांगला नसल्याची दानवे यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानंतर अंबादास दानवे यांनी संपूर्ण किल्ले रायगडवर सुरू असलेल्या प्राधिकरण विकासाच्या कामावर एक नजर मारली। यानंतर त्यांनी प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत झडती घेत योग्य काम करण्याच्या सूचना दिल्या। ब्युरो रिपोर्ट रायगड तक। एक प्राधिकरण एक चांगलं संस्था स्थापन झालेली आहे रायगडाच्या विकासासाठी आणि परिसरासाठी। काम तर चांगल्या पद्धतीने चालू आहे, परंतु या कामात अडचणीसुद्धा अनेक आहेत। विशेषतः पुरातत्व खात्याच्या अडचणी आहेत। अधिकारी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याला पुरातत्व खातं असेल, राज्य सरकार असेल, त्यांनीसुद्धा तेवढं सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। आणि मला वाटतं या कामाला गती येण्याची गरज आहे आणि त्यासाठी जे सहकार्य लागेल ते आम्ही करू। कारण रायगड काय राजकारण करण्याची जागा नाही। रायगड आपल्या स्वराज्याची राजधानी आणि म्हणून आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची ती जबाबदारी राहील की रायगड जसा छत्रपती शिवरायांच्या काळात होता तसा तो होणार नाही, पण आपण त्या दिशेनं काम सरकारने केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, ही भूमिका आहे। मला असं वाटतं त्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो। रायला 21 गावं आहेत या प्राधिकरणात, त्याचासुद्धा एक सुनियोजित विकास होण्याची आवश्यकता आहे। कारण त्या गावालासुद्धा काही ना काही ऐतिहासिक परंपरा आहे, ऐतिहासिक वारसे आहेत, ते जपण्याची आवश्यकता आहे। उगाच काहीतरी रस्ते करा, काहीतरी खोदकाम करा, कोणते तरी गटार करा, हे काम याच्यातून नाही झालं पाहिजे। याचा एक सुनियोजित विकासाचा प्लॅन तयार झाला पाहिजे। त्या हेतूनं मग त्याचे एक टप्पे करून त्याचा विकास झाला पाहिजे, असं एकंदर मी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांना सांगितलं। पण मला असं वाटतं त्यांच्याशी चर्चा करत असताना राज्य सरकारच्या कानावर सुद्धा हा विषय मी निश्चित घालेल। तुम्ही एअरलिफ्टिंगचा एक विषय काढलेला आहे, सामान एअरलिफ्टिंग करून वरती लवकर येईल किंवा कमी किमतीत येईल, काय नक्की तुमच्या मनामध्ये किंवा काय योजना आहे? आता मी कल्पना केलेली आहे अशी की इथे जे काही विकास काम चालू आहे त्याला अनेक प्रकारचं कच्चा पक्का मालाची आवश्यकता असते आणि मग याच्यावर आजच्या काळात हे आणण्यासाठी काय आहे, जे काही जनावर आहेत त्यांच्या पाठीवर टाकून आणलं जातं। किती वेळेस येणार ते, दिवसभरात किती चक्कर होणार त्याच्या। आणि म्हणून आठवड्याला 15 दिवसाला जर महाराष्ट्र सरकारने नौसेनेशी बोललं तर एक आठवड्याला या ठिकाणी सगळं अशा पद्धतीने एअरलिफ्ट केलं तर कामाची गती वाढेल। कारण काम काय 12 महिने चालत नाही, 4-5 महिने काम चालतं आणि मग बरेच मटेरियल नसल्यामुळं काम अडलेलं असतं। आणि म्हणून निश्चित या सगळ्या प्राधिकरणाने प्रस्ताव दिला तर माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात मी विनंती करायला मला असं वाटतं शक्य असेल तर ते इथे मंजूर करतात।